अवघ्या जगावर सध्या सावट आहे ओमिक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा। चिंता सगळ्यांची वाढलेली आहे, देशभरात चिंता आहे। महाराष्ट्र सरकार सुद्धा प्रयत्न सुरू करते। अनेक बैठका कालपासून होत आहेत। काय नेमकं राज्यामध्ये घडतंय जाणून घेऊयात। राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे आपल्या सोबत आहेत। टोपे सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं या विशेष कार्यक्रमामध्ये। नमस्कार सर, सगळ्यात अगोदर पहिला प्रश्न जो सगळ्यांच्या मनात ओमिक्रॉन हा शब्द ऐकल्यापासून पडलाय, खरंच चिंता वाढवलेली आहे का? याने भीतीचं वातावरण निर्माण झालंय का? मला असं वाटतं पॅनिक होण्याचं अजिबात काही कारण नाहीये, अजिबात काळजी करण्याचं गरज नाहीये। सर्वप्रथम तर ओमिक्रॉन बद्दलची अद्याप इत्थंभूत माहिती ज्याला म्हणू आपण, ती काही अद्याप WHO जवळ सुद्धा उपलब्ध नाही। एक नक्की आहे फक्त की ती इन्फेक्शियस व्हेरियंट आहे, फार झपाट्याने संसर्ग होतो। कारण साऊथ आफ्रिकेमध्ये 15 दिवसामध्ये डेल्टाला रिप्लेस करण्याचं काम हे ओमिक्रॉनने केलं आणि त्यामुळे तो इन्फेक्शियस खूप आहे हे मात्र खरं आहे। परंतु विरुलंट आहे का नाही, म्हणजे विरुलन्सचा अर्थ तो खरोखर धोकादायक आहे का, ICU आणि यामध्ये सिव्हिअर पेशंट होऊ शकतो अशी परिस्थिती आहे का, तर त्या बाबतीत अद्याप तसं कुठेही अभ्यास झालेला नाही। किंवा त्याचे जे इतर कॅरेक्टरिस्टिक असतात की बाबा आपण जे वॅक्सिन घेतलेलं आहे त्या वॅक्सिनला तो एस्केप करू शकतो का, त्या बाबतीतही अद्याप माहिती नाही। किंवा दुसरं आपण म्हणू शकतो की साधारणपणे टेस्टिंग, आता हे टेस्टिंगची एक सुदैवाची बाब अशी की आपली RT-PCR टेस्ट हे आयडेंटिफाय ते करू शकतो की हा या ठिकाणी ओमिक्रॉन आहे। कारण एस नावाची जी जीन असते, 3 जीन्स असतात, त्यातली एस जीन जी ॲब्सेंट आहे ती ओमिक्रॉन, ती व्हेरियंट म्हणजे ओमिक्रॉन। त्यामुळे आता याबाबतचं जिनोमिक सिक्वेन्सिंगचं जे काम असतं ते जिनोमिक सिक्वेन्सिंगचं काम करून आपल्याला ते लक्षात येऊ शकतं। पण चिंता करण्याचं कारण नाही। आज आपल्या देशामध्ये राज्यामध्ये कुठेही ओमिक्रॉन आढळलेला नाही आणि त्याबाबतचं अद्याप असं काही फार धोकेदायक आहे असं चित्र साऊथ आफ्रिकेमधून सुद्धा अद्याप आलेलं नाही। म्हणजे गेल्या 2-3 दिवसांपासून जे जवळपास सगळा महाराष्ट्र आता अनलॉक झालेला आहे, जवळपास सगळ्या गोष्टी सुरू झाल्यात। अगदी 1 डिसेंबरपासून आपण शाळा सुद्धा लहान मुलांच्या सुरू करतोय। या सगळ्यामध्ये कुठेही अडचण येणार नाही, राज्य शासन ज्या पद्धतीने पुढे जात होतं त्याच पद्धतीने पुढे जाईल। निश्चित प्रकारे अनलॉक झालेलं आहे, ते अनलॉकच राहील। शाळा 1 डिसेंबरला सुरू करायची आहे, ती 1 डिसेंबरला सुरू होईल। माझं वर्षा गायकवाड जे या खात्याच्या मंत्री आहेत त्यांच्याशी पण चर्चा झाली आणि आरोग्य विभागाने आम्ही सुद्धा त्यांना नाहरकत दिलेली आहे। टास्क फोर्स जे पीडियाट्रिक्स आहे, लहान मुलांच्या दृष्टिकोनातून निर्माण केलेले जे टास्क फोर्स आहे त्यांनी सुद्धा याबाबतला संमती दिलेली। त्यामुळे कुठेही आज चालू असलेल्या गोष्टी बंद होणार नाहीयेत, कारण आपल्याकडे एकतर काही नाहीच आहे आणि त्यामुळे उगीच चिंता करण्याचं कारण नाहीये आणि पॅनिक होण्याचं तर अजिबात कारण नाहीये। पण ही चिंता वाढण्याचं एक महत्त्वाचं कारण हे आहे की कालपासून ज्या राज्यामध्ये बैठका सुरू आहेत, इनफॅक्ट मंत्रिमंडळाची बैठक प्रीपोन केली गेली, ती मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि त्याच्यानंतर या चिंता खरं तर जास्त वाढायला लागल्या, कारण त्याचं कारण ओमिक्रॉन आहे हेच सांगितलं जात होतं। मग तरीही लोकांनी काळजी करायची नाही? नाही, माझं एकच सांगणं आहे की ही बैठक बऱ्याचदा कसं होतं की कधी कधी माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीनं सांगितलं जातं, पण तसं काही नाहीये। ही बैठक मुख्यतः होती जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, नगरपंचायत, महानगरपालिका, ग्रामपंचायत या सगळ्यांच्या ज्या आता आरक्षण असतात त्या आरक्षणाला आज कायदा असा आहे की कायद्याप्रमाणे जे फॉर्म्स भरायचे, आता नगरपंचायतीच्या 178 ठिकाणी नगरपंचायतीच्या निवडणुका चालू झाल्या, त्या ठिकाणी फॉर्म भरत असताना व्हॅलिडिटीचं प्रमाणपत्र जोडणं हे सध्याच्या नियमाने कायद्याने आवश्यक आहे। आता 1 वर्षाची सवलत त्याला दिलेली आहे आणि त्याच्यासाठीची मान्यता आज कॅबिनेटनी त्या नोटिफिकेशनला एक्सटेन्शन घेण्याची मान्यता खऱ्या अर्थाने आपल्याला घ्यायची होती, तर ती बैठक प्रामुख्याने होती। पण साहजिक आहे की ओमिक्रॉनच्या बद्दलची चर्चा होणं सुद्धा स्वाभाविक आहे। त्यामुळे ही महत्त्वाचे विषय संपल्यानंतर ओमिक्रॉनच्या सुद्धा बाबतची पूर्ण माहिती आमच्या विभागाच्या वतीनं मंत्रिमंडळाला सांगण्यात आली आणि त्याबाबतचे योग्य ते उपाय काय करायचे, प्रतिबंधात्मक उपाययोजना काय करायच्यात याबाबत सुद्धा चर्चा त्या ठिकाणी झाली आणि मला वाटतं की ती आजच्या दृष्टिकोनातून आवश्यकही होती। मग प्रवेशासंदर्भात किंवा बाहेरून येणारे प्रवासी यांच्या सगळ्या संदर्भात काही प्रतिबंधात्मक उपाय तुम्ही सांगितले ज्या लगेचच अंमलात येऊ शकतात?
हो, असं झालं की माननीय मुख्यमंत्री महोदयांचा सुद्धा अशाच सूचना आहेत. शेवटी ते राज्याचे प्रमुख आहेत आणि राज्याची काळजी आहे त्यांना. त्या दृष्टिकोनातून त्यांचं असं मत आहे की कुठल्याही परिस्थितीत आता हे जे काही साऊथ आफ्रिकेवरून येणारे थेट विमानं जे आहेत, जे मुंबईत लँड होतात, पुण्यात लँड होतात, नागपूरमध्ये होतात, जिथे जिथे इंटरनॅशनल एअरपोर्ट्स महाराष्ट्रामध्ये आहेत, त्या ठिकाणी ते आता आपण थांबवणं गरजेचं आहे. जरी केंद्राने आपल्याला काही तशी त्या ठिकाणी आपण विनंती तर केली आहे, तरी केंद्राने जरी कार्यवाही नाही केली तरी आपण हे थांबवावं अशा पद्धतीचा एक विचार त्यांनी पण मांडलेला आहे. लोकांच्या जनतेच्या काळजीपोटी मांडलेला आहे. आणि त्याचबरोबर अशी पण माहिती देण्यात आली की केंद्र शासनाच्या वतीनं सुद्धा म्हणजे आरोग्य विभागाने केंद्र शासनाच्या अशी पण सूचना केलेली आहे की काही ॲडवायझरीज ज्याला म्हणू आपण 28 नोव्हेंबरला ॲडवायझरी एक जारी केली. त्या ॲडवायझरीमध्ये काय लिहिलंय की या रिस्की कंट्रीज ज्या आहेत त्याची लिस्ट केलेली आहे आणि त्या रिस्की कंट्रीज मधून आलेले जे कोणी पॅसेंजर्स आहेत तर त्यांनी एकतर मुंबईमध्ये किंवा कुठेही देशामध्ये लँड झाले की त्यांची RT-PCR करणं बंधनकारक केलेलं आहे. त्याचबरोबर RT-PCR बरोबरच 7 दिवसाचं कंपल्सरी क्वारंटाईन करणं हे सुद्धा त्या ठिकाणी मॅन्डेटरी केलेलं आहे. आणि 7 दिवसानंतर पुन्हा RT-PCR केल्यानंतरच त्यांना त्यांच्या ठिकाणी सोडण्यात येईल, अन्यथा त्यांना मुभा असणार नाही बाहेर जाण्याची. असं या देशातून आलेल्या लोकांसाठीची निर्णय ॲडवायझरीमध्ये घेण्यात आलेला आहे. तो तातडीनं महाराष्ट्रामध्ये सुद्धा लागू करण्यात येईलच. आणि जे नॉन रिस्की कंट्रीज आहेत त्या ठिकाणी 5% पॅसेंजर्स किमान आपण RT-PCRच्या माध्यमातून तपासावेत असं सुद्धा त्या ठिकाणी ॲडवायझरीमध्ये म्हटलेलं आहे. त्याची पण अंमलबजावणी आपण करूया. आता फक्त प्रश्न राहिला की थेट फ्लाईट ज्या आहेत त्या थांबवायच्या का, तर याबाबत राज्याच्या मंत्रिमंडळाचा आग्रही भूमिका आहे की त्या थांबवल्या पाहिजेत. परंतु त्याबाबत कदाचित केंद्राला कळवण्यात येईल आणि केंद्राची काय संमती येते नाही येते त्या दृष्टिकोनातूनच त्यांचं कन्सेंट आल्यानंतर योग्य तो निर्णय त्यानंतर घेतला जाईल. आता एक निर्णय जो महत्वाचा आहे तो म्हणजे राज्यातल्या लोकांसाठी विशेषतः मुंबईकरांसाठी की पूर्ण जर लसीकरण झालेलं असेल तरच तुम्हाला लोकलमध्ये आणि बेस्टमध्ये सुद्धा प्रवास करता येईल. जर लसीकरण हा आपल्याला आत्ता मापदंड असेल सगळं काही सुरू करण्यासाठी, तर गेल्या काही दिवसातली परिस्थिती ही सांगतेय की जसं जसा कोरोनाचा प्रसार थोडा कमी व्हायला लागला, लसीकरण होत नाहीये. विशेषतः दुसरा डोस घेण्यासाठी लोक पुढे येत नाहीयेत. ही परिस्थिती का उद्भवते आणि राज्य शासन या परिस्थितीला तोंड देण्यासाठी काय करते? नाही, ही वस्तुस्थिती खरी आहे. तुम्ही म्हणताय ते की जरा थोडी गती मंदावलेली आहे, परंतु आपण खूप जिद्दीनं मिशन कवच कुंडलच्या माध्यमातून आणि दस्तक घर घरच्या माध्यमातून स्वास्थ्य विभाग म्हणजे आरोग्य विभागाचे लोक त्यांनी जेवढे लोक आता राहिलेले आहेत साधारण 85% पहिलं लसीकरण झालेलं आहे आणि आता 15% जे काही लोक राहिले असतील त्या लोकांची यादी आता गावागावात वॉर्डात तयार आहे आणि त्या प्रत्येकाच्या घरी जाऊन त्यांना काउन्सिलिंग करून म्हणजे त्यांना समजावून सांगून त्यांना आपण लसीकरण केंद्रावर आणत आहोत आणि त्यांचं लसीकरण करून घेत आहोत. तर या सगळ्या गोष्टी आपण करण्याच्या लसीकरण झालेल्यांची टक्केवारी किती आहे सर? काही दोन्ही डोसेस झालेल्यांची टक्केवारी साधारणपणे 40-42% आहे आणि सिंगल डोस झालेल्यांची 85% दरम्यान आहे. आपलं टार्गेट आहे की कुठल्याही परिस्थितीत किमान एक लसीकरण तरी 100% व्हावं या दृष्टिकोनातून आपलं टार्गेट आहे. आता पहिला आणि दुसऱ्या डोस मधला कोविशिल्ड याचं प्रमाण खूप जास्त असल्यामुळे कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन याच्यामध्ये फरक असा आहे की 28 दिवस पहिल्या डोस नंतर कोवॅक्सिनला लागतात आणि यांना 84 दिवस लागतात. सगळ्यांचा आग्रही भूमिका आहे की ते 84 पुन्हा 28 दिवस व्हावे म्हणजे सेकंड डोस लवकर होऊन जाईल. हे जे 42% आहे ह्याचं कारण एकच आहे की अंतर खूप मोठं आहे. समजा आता आपण एकाला फर्स्ट डोस दिला तर त्याला 84 दिवस म्हणजे जवळजवळ 3 महिने थांबावे लागतात. त्यानंतर त्याला सेकंड डोसला तो ड्यू होतो आणि त्यामुळे ते दिवस कमी व्हावेत अशी अपेक्षा आहे. परंतु मला स्वतःला सुद्धा मनसुख भाई मांडवीयजी जे या खात्याचे मंत्री आहेत ते म्हणाले की सायंटिफिकली तसं करता येणं शक्य नाही आणि मी सुद्धा या बाबतीत हातबल आहोत
आणि कदाचित सेकंड डोस घेण्यासाठी ड्यू होऊ द्यावं लागेल आणि नंतरच तो सेकंड डोस घ्यावा लागेल. पण परिस्थिती अशी दिसते की अनेक जणांचं सेकंड डोसची तारीख उलटून गेलेली आहे. सुरुवातीला तर खातं हे म्हणत होतं की केंद्र सरकारकडनं लसी येत नाहीये, आता लसी पडू नये, तारीख उलटून गेलेली आहे, लोक जात नाहीयेत. आरोग्य खात्याचं अपयश म्हणायचं याला? अजिबात अपयश नाही, उलट खूप मी अभिनंदन करेल आरोग्य विभागाचं की ते खूप मोठ्या पद्धतीनं यासाठी कष्ट घेत आहेत. आज लस उपलब्ध आहे, सेंटर्स उपलब्ध आहेत, डॉक्टर्स उपलब्ध आहेत, नर्सेस उपलब्ध आहेत, सगळं आहे. काउन्सिलिंगसाठी घराघरामध्ये आशा, अंगणवाडी कार्यकर्ती ह्या सगळ्या जणी जात आहेत, बोलून येण्याचा प्रयत्न करतायत. आपण शर्तीचे प्रयत्न करतो आहोत. माझं म्हणणं हे 2 वर्ष झाले सतत आणि लागोपाठ कुठं सुट्टी न घेता आपण सातत्याने काम करतो आहोत. मला वाटतं की आपण प्रयत्न करत राहणं हाच त्यातला भाग आहे. काही तर कलेक्टर्स जाऊन काहींनी पेट्रोल बंद केलंय, काहींनी रॉकेल बंद केलंय, काहींनी काय वेगळ्या पद्धतीचे युक्त्या लढवतायत, SMS करतायत, त्यांना समजून सांगण्याचा वेगवेगळा प्रयत्न आहे. काल आमची जी VC झाली त्यात सुद्धा हाच विषय झाला की ज्या सक्सेस स्टोरीज आहेत की ज्या ठिकाणी कशा पद्धतीनं तुम्ही लोकांपर्यंत जाऊन काउन्सिलिंग करून लोकांचे टक्का हा खऱ्या अर्थाने वाढवलेला आहे तुमच्या लसीकरणाचा, या सक्सेस स्टोरीज आपण खऱ्या अर्थाने दुसरीकडे सुद्धा वापरू. आणि जिथे जिथे होत नाहीत, काही जिल्हे नक्कीच कमी आहेत, नंदुरबार असेल, बीड असेल, नांदेड असेल, हे जरा कमी जिल्हे आहेत की त्या ठिकाणच्या प्रशासनाने जरा वेगवेगळ्या युक्त्या करून ही जरा टक्केवारी वाढवली पाहिजे. आणि सेकंड डोसचे जे काही ड्यू आहेत त्यांनी तर पूर्ण स्वतःला लसीकरण करून घेतलंच पाहिजे, कारण त्यांना एक डोसवर त्यांची जी काही परिणामकारकता आहे ती 50%च राहील. शेवटी जर का पूर्ण डोस घेतला तरच त्यांना 100% ते सुरक्षित त्या ठिकाणी राहू शकणार आहेत. आणि मला असं वाटतं की या गोष्टी आपण समजावून पण सांगू, ऍडव्हर्टिजमेंट पण करू आणि जे काही टोकाचा प्रयत्न आहे तो निश्चित प्रकारे करत राहू. एकीकडे तुम्ही म्हणताय की राज्य सरकार हे सगळे प्रयत्न करतंय, दुसरीकडे तुम्ही 2 लस प्लस 14 दिवस याची सक्ती करताय आणि ही सक्ती व्हावी याच्यासाठी तुम्ही व्यापाऱ्यांना सांगताय की जर तुम्ही तुमच्याकडे 2 डोस घेतलेली माणसं नसतील तर तुम्हाला 10,000चा दंड, टॅक्सीवाल्यांना दंड. आता 2 डोस घेण्याची जबाबदारी लोकांची आहे, ती देण्याची जबाबदारी सरकारची आहे आणि ती जर घेतले नसतील तर त्याचा भुर्दंड मात्र व्यापारी आणि टॅक्सी चालकांना किंवा वाहनधारकांना बसणं. हे कितपत योग्य आहे? हे उपाय खरोखरच तुम्हालाही योग्य वाटतात? नाही, असं आहे की शेवटी कुठलाही उपाय जो असेल तो जनतेच्या हितासाठीच आहे. त्याचा हेतू लक्षात जर घेतला तर असं अजिबात नाहीये की काही हेतू, त्यात स्वार्थाचा काय हेतू असू शकेल. राज्य शासनाला कुणाचे तरी 500 रुपये दंडाचे घेऊन राज्य शासन, जसं एक मराठीतली म्हण आहे की दात टोकरून कधी पोट भरतं का, या पद्धतीनंच काही कुणाचे 400 आणि 500 रुपये घेऊन तो जनतेच्या जनरल मेसेज देण्याचा विषय, तो एक संदेश देण्याचा विषय आणि तो जनतेच्या ओव्हरऑल काळजीचा विषय. त्यामुळे त्याला वेगळ्या अर्थाने घेण्याचं कारण नाही असं मला वाटतं. तुमच्या जनतेच्या काळजीबद्दलच्या हेतूबद्दल शंका नाहीये, पण शंका नक्की उपस्थित होतात, कारण जिथे जिथे राजकीय कार्यक्रम होतात तिथे तिथे हजारोंच्या संख्येने लोक येतात, साधा मास्क लावला जात नाही, तिथे 1 रुपयाचा दंड कुणाला होत नाही आणि इथे व्यापाऱ्यांना 10-10 हजारांचा दंड. नाही, त्यांचा जे काही असेल आपण निश्चित प्रकारे, म्हणजे असं काही दंड माफ करण्याचा असा विषय नाही, परंतु सर्वदूर खरोखर मास्क वापरावे हाच ओमिक्रॉनच्या दृष्टिकोनातून सुद्धा आता आपण जी चर्चा करतो आहोत त्याच्यात सुद्धा आज WHO काय सांगितलं की आम्ही तुम्हाला पूर्ण अभ्यास करून महिनाभरात बाहेर याचं कॅरेक्टरिस्टिक्स काय, पण तत्पूर्वी आज काय करा तर अनुषंगिक बिहेवियर करा, म्हणजे मास्क घाला, डबल प्लाय मास्क घाला आणि त्या दृष्टिकोनातून सोशल डिस्टन्सिंग आणि ह्या सगळ्या गोष्टी त्या पाळा. हा सगळेजण शेवटी जनता असते आणि त्या दृष्टिकोनातून आपण जेवढं जमेल तेवढी कारवाई करण्याचा प्रयत्न होतोय आणि असं नाही. तर तुम्ही म्हणता ती वस्तुस्थिती आहे, ती पण मी काही नाकारत नाही. मोठ्या सभा होतात, मोठे कार्यक्रम होतात, मास्क असतात, त्या ठिकाणी सगळीकडे आपण फाईट करू शकत नाही, ती वस्तुस्थिती. आणि त्यामुळं तुम्हाला जर असं वाटत असेल की काही भेदाभेद होते किंवा डिस्क्रिमिनेशन होत आहे तर निश्चित प्रकारे त्याबाबत काय योग्य अजून पर्याय, तर निश्चित प्रकारे त्याबाबत काय योग्य अजून पर्याय असू शकतो तो पर्यायाचा विचार पर्यायांचा विचार सर नक्की केला पाहिजे. अपेक्षा एवढीच आहे की त्यांच्याबरोबर सुद्धा चर्चा करू.
बरं, अपेक्षा एवढीच आहे की जेव्हा हे असे राजकीय कार्यक्रम होतात, जेव्हा राज्याचे जबाबदार नेते त्या कार्यक्रमांना उपस्थित असतात, तिथे सुद्धा मग हे नियम लावले पाहिजे. 2 डोस झाले असतील तरच तुम्ही कार्यक्रमाला यायचं. नाही, बिलकुल बरोबर आहे. आपल्याला डिस्क्रिमिनेशन म्हणजे भेदाभेद करता येणार नाही, ही तुमचं म्हणणं एकदम बरोबर आहे. तर आपण याबाबत काय योग्य त्या सुधारणा करता येतील त्या करण्याच्या दृष्टिकोनातून आपल्या ह्या ज्या काही सूचना आहेत त्या सूचनेचा आपण नक्कीच विचार लवकरात लवकर करू. आणि अपेक्षा आहे की या सूचनांचा विचार होऊन त्यातनं काहीतरी सकारात्मक बाहेर पडेल. जसं तुम्ही मान्य केलं तसे डिस्क्रिमिनेशनरी नियम हे कुठेही राज्यामध्ये लागू करता कामा नये आणि ओमिक्रॉनचं जे संकट आहे त्या संकटाच्या दृष्टीनं राज्य तयारी करते असं आश्वासनही तुम्ही दिलेलं आहे. टोपे सर, तुम्ही एबीपी माझाशी संवाद साधलात आणि सविस्तरपणे सर्व प्रश्नांना उत्तरं दिलीत, त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. नमस्कार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.